जय शिवराय मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज आपला ब्लॉग भात लावणीचा आहे. आपण निघालेलो आहे भात लावायला आपल्या शेताला. त्यामुळं तुम्हाला ब्लॉगमध्ये आज बघायला भेटणार आहे आपली भात लावणी आणि आपलं शेत. तर मी आता बळबळ निघालेलो आहे. मला जायची इच्छा नव्हती तशी, पण म्हणलं ठीक आहे ब्लॉग पण होईल. आणि दुसरी गोष्ट काहीच नाही. म्हणलं आपल्याला ड्रोन शॉट पण भेटतील जरा शेताचे. आणि थोडंसं आपण पण शिकून घेऊ भात लावायचं. काय माहिती कधी काय परिस्थिती येऊ शकते बाबा जिंदगीमध्ये. तर आपण निघालेलो आहे भात लावायला. आता आपण डायरेक्ट पोचू आपल्या शेतामध्ये. मित्रांनो, आता इथं निम्म्यापर्यंत तर आलोय आपण. आता बहुतेक आपल्याला चपली काढाव्या लागतील, कारण चपली अशा गुंतवायला लागल्या. आई दुसरी कुठे गेली? हाय हाय हाय. चालत चालत जाऊ बाजूनी. इथंच माझी सुरुवात झाली. मला आता असं वाटतंय की चप्पल तिथं मागच ठेवायला पाहिजे नव्हती, कारण आता ही पूर्ण शेतापर्यंत मला अशीच हातामध्ये न्यायला लागणार. ठीक आहे, काय विषय नाही, शेतामध्ये ठेवता येईल. आपलं शेत आता जवळच आलेलं आहे. ही जे झाड दिसतंय पुढं, तिथनं खाली आपलं शेत आहे. आणि तिथं गेल्यानंतर एक चांगला व्ह्यू भेटतो. तिथं मी तुम्हाला दाखवल की शेत कसं दिसतंय. आपल्याला जायचं इथं पुढं, आणि इथं चप्पल ठेवली तर मी पण इथं माझी चप्पल धुतो आणि माझी चप्पल पण इथंच ठेवून देतो. ओके, इथं. आणि मी आता निघालो पुढं. आता शिव्या घालणार आहे तशी मला सगळी, कारण सगळी माझ्या 2 तास अगोदर आलेली आहेत. आणि मी निवांत आलो माझं काम उरकत. आणि हे आमचं शेत. जायच्या अगोदर एक चांगला ड्रोन शॉट दाखवते तुम्हाला मस्त. आत्ता मी केलेलं आहे माईक ऑन. आणि प्रॉब्लेम असा होतोय की मी जेव्हा उडवायला जाईल ड्रोन तेव्हा पावसाचे शितोडे पडतात ते. आणि आत्ता पण पाऊस आलेलाच आहे जवळपास. मी वाट बघतोय थोडासा पाऊस कमी व्हावा. मागासपर्यंत ऊन होतं, पण आता अचानक परत पाऊस कसा यायला लागला काय माहिती. थोडासा पाऊस कमी झाला की आपण ड्रोन उडू. 5 minutes later. नॉर्मल पाऊस पडतोय, पण मी ड्रोन असेंबल करून ठेवलेलं आहे की पाऊस थोडा जरी थांबला की लगेच आपल्याला ड्रोन उडवायचंय. आता नॉर्मल थेंब आहे तसे, पण एवढा काही विषय नाहीये. आणि बघू आता थोडा पाऊस आहे, ह्यात उडून बघू. मला तर नाही वाटत काय होईल म्हणून, कारण लय नॉर्मल पाऊस आहे. एकदा ट्राय करू. पाऊस जरा पहिल्यापेक्षा नॉर्मल झालाय आणि मी ड्रोन सोडायची जरा हिंमत करतो, आणि काय विषय होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. नॉर्मल पाऊस आहे आणि मी ट्राय करतोय आता ड्रोन सोडायचं. अरे मी बाहेर ड्रोन काढलं की पाऊस वाढतोय. थोड्या वेळ परत थांबू, आता काही ऑप्शन नाही. आत्ता मी ट्राय केलं होतं बऱ्यापैकी उडवायचं, पण सीन असं झालं की वरती गेलं की हे बघा पाऊस एकदमच स्पीड धरतो. आणि जेव्हा मी खाली आणतोय तेव्हा पाऊस शांत होतो. त्यामुळं मला असं वाटतंय की थोडंसं थांबावं, कळ काढावी. ऊन पडेल आणि ऊन पडल्यावरतीच उडावं, कारण ऊन पडलं की जवळपास नाही म्हणलं तरी 15 मिनिटासाठी तरी पाऊस नसतो. ऊन असल्यावर चांगले सीन पण येतात. त्यामुळे आता मी असं वाटतंय एंट्री मारावं शेतामध्ये. चला मित्रांनो, मी आतमध्ये जायच्या आधी आता हे असं वाटतंय मला ह्यांचं बघून हीच बाहेर येतात ते. त्यामुळं आप भी केली तो बच गए हे. आता बघू, जेवतील बहुतेक आता, आणि जेवल्यानंतर परत जातील, मग मी जाईल. पण जाणार आहे. ही सगळी जेवायची तयारी करतात आणि हे एनर्जीची तयारी करतात इकडे.
हे वातावरण आपल्याला पाहिजे नव्हतं, ते वातावरण आपल्याला भेटलंय. आता फक्त ह्यांना आतमध्ये पाठवायचंय. गावठी तोंडाचा जर्मन शेपर्ड. मारी कसं आहे. चल जंप. इज्जत. चल मारी. याच विषयावर कोणाला काय बोलायचंय का? कसली तोंडात खाली घातली सगळ्यांनी. त्याला उरका पटावर. सगळ्या बायका एकदम आता हताश झालेल्या आहेत भात लावून. त्यामुळे कोण काय निराश. थकल्यात. उत्साह मावळलाय तुमचा. फक्त ते तोंडावरती तेज दाखवतात ते, पण ते तेज अंगात नाही राहिलेलं आता त्यांच्या. खरं सांगा. बऱ्यापैकी वातावरण झालेलं आहे. मला बसायला पण मस्त जागा भेटलेली आहे आणि सगळी तिकडं पण गेलेली आहेत. आणि माझ्या डोक्यात असा शॉट आहे की हे जे भात लावलेले आहेत त्या एकदम क्लोजअप शॉट आणि तिथून असा वळवायचा त्यांच्याकडे कॅमेरा ट्रॅक करून. आणि मला असं वाटतं की क्वालिटी शॉट येईल तसा. तर आता मी तो शॉट काढतोय, बघू कसा शॉट येतोय. तर आत्ता सीन असा झालेला आहे की ह्याची बॅटरी झालेली आहे लो. ड्रोनचं काम तर तसं आता आपल्या झालेलं आहे पूर्ण. तर आपण ड्रोन आता डायरेक्ट पॅकच करून ठेवतो. सगळं ओके. शेण लावली आणि तुला घेऊन आता मी निघालोय यांच्याकडे. मारी भाई तू येतोय का? चल. अरे चल. बघू मी हे करतो. दोरीवर आलोय मित्रांनो आता मी. हो लावू शकतो मी, पण आता जाऊ दे. तुम्हाला डाऊट आला त्यामुळे मी आता कॅन्सल केलं. जाऊ दे राहू दे. बस का तिकडून दिल्ली झाली. ओ माझ्या आरोप नका करू. तिकडून दिल्ली झाली. माझ्यावर आरोप करतात राव. उचलू का? लावलीत बरोबर. पाऊस यायला लागला. आता जवळपास अर्ध निम्म काम झालेलं आहे. त्यामुळे आता मी निघालेलो आहे घरी, कारण मला काम पण आलेलं आहे. ते काम मला करून द्यायचं आहे, उशीर होईल. त्यामुळं आता मी निघालो आहे घरी. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथं मी एंड करणार आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला सांगा. म्हणजे जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला ब्लॉग कसा वाटलाय तुम्हाला. जास्त दाखवता नाही आलं मला, कारण मला काम होतं त्यामुळे लवकर यावं लागलं. बाकी जर आमच्या इथं बघायला गेलो म्हणजे शेतामध्ये, तर अजून बऱ्याच जागा अशा आहेत ज्या की पर्यटक स्थळासारख्या दिसतात. पण वारं पण असल्यामुळे मला ड्रोन जास्त लांब पाठवता नव्हतं येत आणि कावळे पण भरपूर उडतात. त्यामुळे पण नाही पाठवू शकत, कारण आपलं नवीन ड्रोन आहे आणि मी एवढी रिस्क आत्ताच नाही येणार.
आणि तरी पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असे अजून ब्लॉग बघायचे असेल तर मग सबस्क्राईबच करा. आणि कसा वाटला ब्लॉग परत एकदा सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.